नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की हा ब्लॉग कशावर आहे, काय काय असणार ह्याच्यात. आणि आता पुढे तुम्हाला दाखवू आम्ही की कोकणातला गणेशोत्सव कसा साजरा करतात. हे माझ्या मागे माझे 2 भाऊ आहेत, संकेत आणि सुशांत. तर हे माझ्या ब्लॉगमध्ये मदत करणार आहे मला शूट वगैरे करायला. आज आहे तारीख 27 आणि उठलो आहे जस्ट. आता बाप्पाला आणायला जाणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही डेकोरेशनचा व्हिडिओ बघून या आमचा. आणि जर इंट्रो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चला, आम्ही रेडी झालो आहे गणपती बाप्पाला घेऊन यायला. आम्ही आता पोचलो आहे बाप्पाला आणायला. तुम्हाला दाखवतो तिथे खूप आमच्या वाडीतले पण आणि बाकीच्या गावचे पण खूप लोकांचे मूर्त्या असतात तिथे. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आहो सकाळपासून फोन काम चालू आहे. जॉब लवकर करावं लागेल कारण पुढच्या गणपती पर्यंत मग शिवपुरी आणि धुरा सगळं दोन गाडी मोठी तू आलास की गाडी हजार. चला आता जेवायला जाऊया. अरे माझ्या ब्लॉगसाठी, माझ्या ब्लॉगसाठी. हो, मेमरीज. काय बोलतो, बरोबर ना? माझ्या भावंडांचे सगळ्यांचे नाव वगैरे एकदा सांगतील ते स्वतः. अरे आडनाव सगळ्यांना सावंतच असणार, आडनाव नका सांगू. पुढे अनिशा, हे बघा, आमची आजी आळू काढते. उद्या आमच्याकडे ऋषीची भाजी आहे. ही बघा, ही आमची दुसरी आजी. बोल. आम्ही यंदा ना गणपतीला गावाला आलो, तरंदळ्याला. आमचं मूळ गाव तरंदळ आहे. तेव्हा आमच्याकडे घरोघरी गणपती असतात. सगळी आमची मुलं बिलं 5 दिवस रजा घेऊन याला येतात गावाला गणपतीला. आणि याची भाजी करायची. आता उद्या पण अजून काय काय टाकणार ना अळूच्या भाजीत? अळूच्या भाजीत आम्ही काय टाकणार, शेंगदाणे टाकणार, काजूचे घर टाकणार, बटाटे. आणि याची भाजी आम्ही करतो बटाट्याची. काय गो बघ, एक काजूच्या पुरात पुरा एवढा. हे बघा, काम करायला नको. हे बघा चेहरे बघा यांचे. चला आता आपण त्या वरच्या कडे जाऊया, बघूया जरा काय करतायत. कुठे, इथून तर दिसत नाहीत. खडतर रस्ता आहे. कसं जायचं दाखवा खडतर रस्त्यावर ना. चढ, वरती कोण नाही पण. हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांनी नाही बघा, नको बघा. काय करायचं, हा ब्लॉग बघा, मग जेवढा नाही तरी चालेल. जुळवा आता.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब. पोचा मारा. माझ्या घरी सगळ्यांनी पोछा मारायला या, एवढं मोठं घर आहे. बोल गाईस, व्ह्यू बघ आमचा. असं काहीतरी बोल ना. तू बोललीस ना आवाज. आमच्या आजी लोक चाललेले आहेत. दाखव. बाय बाय बाय. बाय. मी आता तुम्ही बघू शकता इथे कणकवली मार्केटला आलेलो. आमच्याकडे आज भजन आहे. त्या भजनासाठी ऑर्डर द्यायला ढोकळे आहेत आमच्याकडे. ढोकळ्याची ऑर्डर द्यायला आलेलो आणि पाहुण्यांसाठी थांबलेलो इथे कणकवली मार्केटमध्ये. तर आमच्या घरी घेऊन जायचं आहे त्यांना. हे पाहुणे आहेत आजचे. त्यांची जाम काय काय नाटकी आहेत. हे पाहिजे खायला, ते पाहिजे खायला. छान आहे ना मस्त बनवलंय यांनी. ना छान आहे बेस हल्ली बांधलंय अशी आम्ही काय गप्पा मारतोय. गर्ल्स टॉक हॅपनिंग इट इज. प्लीज डोंट डिस्टर्ब अस. प्लीज डोंट डिस्टर्ब हिम. नवीन बांधलंय हो, आत्ताच बनलंय लॉकडाऊन मध्ये. बघा आमचे पाहुणे आता चाललेत त्यांच्या गावाला. बाय बाय. Bye. थँक्यू फॉर कमिंग. खूप मजा आली गावी भेटून. येस, खूप मजा आली. येतंय मला मालवणी. चला बाय बाय. भजनासाठी आम्ही ढोकळ्याची ऑर्डर दिलेली. ते कणकवलीमध्ये हिरामोती मिठाईवाला आहे. त्याच्याकडे आम्ही आता ऑर्डर घ्यायला आलेलो आहे. फ्रुटी नाही, स्लाईस होतं त्यांच्याकडे. 17 पॅकेट 70 पॅकेट स्लाईसचं गाडीत भरलेलं आहे. आता आमचे ढोकळे लोक पॅक करत आहेत. भजनात आम्ही वाटणार ते ढोकळे आणि मग आम्ही पण खाणार. अरे इधर ही है. हाँ बहुत दूर है. अभी क्या करूँ, रिवर्स में लूँ? रिवर्स में लूँ क्या बोलो? रख दो इसमें. आमचे ढोकळे आणि आमचे स्लाइस. केवढी मोठी मिल आहे. अरे तांदूळ घेतोय. तांदूळ घेतोय रोजच्या जेवणाला. सावंत राईस मिल मध्ये. हा हे बघा, वाडा कोलम 50 रुपये किलो. आमचा परव्या का. हे बघा आमच्या दत्ताकाची राईस मिल. सावंत राईस मिल. सावंत राईस मिल. ते सगळे तांदूळ वगैरे बनवून रेडी होतात. हे काय हो रघु का. काय हातात? हे तुळस आणि भाजी. अच्छा. हे उद्या पाहिजे आम्हाला गवर आणायला. हा उद्या गौरी आहे ना तुमच्याकडे. मी व्हिडिओ बनवतो यूट्यूबसाठी. चालेल ना? आमचे रघु काका. नाव सांग. सुधीर प्रकाश आणि दाखव. आणि हात अरे थांब. हा त्या दिवशी व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. प्रतीक सावंत. ओके जेवला. असं काय होतं सांग. का तू विचार हा जेवण काय होतं. पुरणपोळी. सांग ना मी भाजी होती ती कशी सांगणार. ट्राय कर.
तिकीट लागलं. काय गप्पा हा दुसरा पाव आहे. आमच्याकडे भजनाला हा दुसरा पाव म्हणजे सगळे मंडळी आतुर आहेत. सगळे जेवणार नाहीत आज. आता काय टाइम चालू आहे ते त्यांना कसं कळणार? आता 4:30 वाजले. हा घड्याळ खूप मोठं घड्याळ आहे हो. एकदम 4:30 वाजले. वन स्क्रीन आहे, वन स्क्रीन दाखवते. जुळवा आता. मी आता तर मंडळी हा काढेल व्हिडिओ. हा कंटिन्यू काढत असतो व्हिडिओ. मग हा काढणारच. आणि सगळे पोरं हे झाले आहेत, जोश मध्ये आहेत. हा आणि सगळे उत्सुक आहेत कारण मिसळ पाव आहे. उसळ पाव आहे. मिसळ पाव आहे. काय पण असू दे, काय पण असू दे, चालतं. फक्त असू दे पावस आणि ग्रेव्ही. मिसळ. हा मग सगळे जोश मध्ये आहेत आता आणि खूप आतुर आहेत. का आपण उसळ पाव खायला की भजनाला? हा आता समजा काय ते कशाला आतुर असते. जुळवा. हे आजकालची पोरं कशाला आतुर असतात. जुळवा. आयला त्याचं तोंड दाखव भजनाला आणि मग ते डायरेक्ट बोलतो शॉर्ट घे खाताना. हा पाव द्या पाव द्या. त्या दिवशी भारी होतं ते. मी मस्त टोप साईडला ठेवलेला आमच्या. कसं पाहिजे आज? म्हणजे कसं हा सेल्फ सर्व्हिस नाही. की घ्या ना, म्हणजे टोप तुझ्या बाजूला आणून ठेवायचा. पाव पण पावाची लादी आणून ठेवायची. एक रूम द्यायची सेपरेट. हा, नाही, घरी आणून द्या बरं. एक टोप, 10 पाव, फरसाण एक पॅकेट. अरे पण ते चौघांचं कशाला? एकट्याचं सांग ना. नाही, एकटाच म्हणा. नाही आमची एवढे नक्की नाही जावं. आम्ही जाणार हो, त्यानंतर मग आपलं थोडंसं चिमुकलं काहीतरी नावाला थोडस खाणार एक आणि घास मग प्रसाद म्हणून प्रसाद एक घास नसेल तर भजनाला मग थोडं खायला नको. प्रसाद म्हणून किती? एक घास. मग माझ्या बाजूला बस, मी याच्यात रेकॉर्डिंग एक करेन. घास थोडी असं मग जेवढं ते देणार तेवढं. एक पाव काढून. हा मग घ्यावं लागणार. आग्रह करणार तर घ्यावं. आग्रह नाही, फक्त विचारत आहे. पाव हवे पाव हवे. अरे माझं ग्रेव्ही संपायला पाव नको. नंतर पाव संपायला ग्रेव्ही. आणि यावेळी आपण पहिलंच जाऊन बसूया आणि बसतोय बघूया. आणि बघूया म्हणजे कसं वाटायला नको. हे नुसते रगडायला झाले. आज आहे 5वा दिवस. आम्ही कणकवलीला आलो इथे वडापाव खायला. कणकवलीचा फेमस आहे नाडकर्णी वडापाव. हा नाडकर्णी वडापाव दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण कधी आलात तर ट्राय करा. तो इथे आपल्या कोकणाचं सरबत पण भेटतं. कोकम सरबत आपलं या दुकानात भेटतं. हा पहिले एक मग घेऊ परत. फर्स्ट राऊंड ना म्हणजे. हा फर्स्ट राऊंड मग सेकंड राऊंड. ते गर्दी बघू शकता तुम्ही. ते नेहमी रिकामे असतात. आले आले गरम गरम वडापाव आले. तीन नंबर लागला. शेवटी वडापाव भेटलाय. आता जी फर्स्ट राऊंड झाली आहे. आता बाजारात सामान घेतल्यानंतर परत एनर्जी लागणार आहे. थोडी गर्दी असते. घामाघूम झालो आम्ही वडापावचा नंबर लागेपर्यंत. हे आमचे फेमस खडखडे लाडू गुळाचे शेवाचे. हे पप्पांची ऑर्डर आहे. कोणासाठी तरी काजू लाडू पाहिजे. आणि हे आमचे फेमस आमच्याकडे पाहुणे आलेत. पाहुणे आमच्याकडे दुसरे पाहुणे आलेत. काय म्हणता का? काय म्हणतो? व्लॉग काढतोय. व्लॉग इंट्रोडक्शन दे माझ्या व्लॉगसाठी. ही माझी मावस बहीण. नाव सांग का? नम्रता ठाकूर अलिबागचे. हा माझा भाचा गौरांग ठाकूर आणि हे मिहिर ठाकूर. आणि हे आमचे कुडाळला गेलो तो हे माझ्या मावशीचे मिस्टर दिलीप काका. आणि हे माझे काका मामा दोन्ही लागतात. अजित काका. ह्यांचं भजन तुम्ही ऐकलं असेल. ह्यांचं भजन
ऐकलं नसेल तर आता व्लॉगच्या एंडिंगला दिसेल तुम्हाला. ऑडिओ फाईल घेतली आहे मी, खूप फेमस आहे यांच्या भजनासाठी हे. हा, स्पेशल फरमाईश असते यांच्या भजनासाठी. आम्ही आता जस्ट करून घरातनं निघालो, असंच एक राऊंड मारून येणार. हे कुठेतरी घेऊन चालले, बोलले का काम आहे आमच्या मागे आमच्या मागे मागे कुठेतरी घेऊन चाललेत आम्हाला. आता ह्यांनाच विचार आहे कुठे घेऊन चाललेत. शेतात पावसासाठी करायला. पानं गोळा करायला. ओके, थँक्यू. हे का काढते? हाय स्वप्नाली, हाय, काय करताय? हे आता उद्याच्या औषधासाठी पानं काढतोय. कसली पानं आहे ती? आणि कारल्याची. गणपती बाप्पा मोरया, मोरया. हा माझा भाऊ चेतन सावंत, तर कणकवलीत पूर्ण फेमस आहे. बघा कुठे दिसला तर त्याला रस्त्यावर थांबून सेल्फी काढायच्या बरोबर. ही नमिता साई नामी. अप्पांची मुलगी. नामी. बघा हसता बघा कसा. राहिलं असेल तर ते माफ कर. सर्वांना ठेव की सुखी ठेव. आणि मुंबई पर्यंत रखवाली धरून अभ्यास करणारी मुलं, शाळेत जाणारी, कुठे आपल्या उद्योगधंद्याला जाणारी, त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना परिपूर्ण कर. जाताना थोडस पाऊसही घेऊन जा. होय महाराजा. मोरया. गणपती बाप्पा मोरया. दोघांना असं अडचणच आहे. हे ना चिखल आलाय सगळं. आमचा ॲक्च्युली गणपती 7 दिवसाचा असतो, गौरी गणपती, आणि नंतर 7 दिवसात विसर्जन असतं. पण थोडा जरा प्रॉब्लेम झालेला म्हणून आम्ही असं घाईघाईत सगळ्यांनी बाप्पाला विसर्जन केलं आहे बाप्पाचं. आणि हीच प्रार्थना केली की पुढच्या वर्षी लवकर परत या आणि आम्ही असेच सगळे भेटू आणि मजा करू. तेव्हा पण मी व्लॉग शूट करीन. तर तो व्लॉग जर बघायचा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.